राखीव पेट्रोलियम साठा खुला करण्यास भारताकडून स्पष्टपणे नकार देण्यात आलाय। क्रूड ऑइलवरून केंद्र सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीकडून राखीव साठे खुले करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। खनिज तेलाचा राखीव साठा खुला करण्यास भारताचा नकार। आंतरराष्ट्रीय पातळीवर कडाडलेले खनिज तेलाचे दर कमी व्हावेत म्हणून आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीनं आपल्याकडील राखीव पेट्रोलियमचे साठे खुले करण्यासाठी पुढाकार घेतला। मात्र आवाहनाला प्रतिसाद देत आपल्याकडील पेट्रोलियमचा साठा खुला करण्यास भारतानं स्पष्टपणे नकार दिलाय। इराण इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। इराणनं जगभरातील खनिज तेलाची वाहतूक आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केली आहे। त्यामुळे 90% खनिज तेल आयात करणाऱ्या भारतासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। भारत हा खनिज तेलाची आयात करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे। भारताकडे 5.33 दशलक्ष टन एवढा भूमिगत तेलांचा साठा आहे। मात्र हा साठा केवळ 80% भरलेला आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आपल्याकडील खनिज तेलाच्या राखीव साठ्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। खनिज तेलाचा राखीव साठा आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीसोबत समन्वय राखून खुला करण्याची भारताची सध्या कोणतीच योजना नाही। G7 देशांच्या पुढाकारानं खुल्या करण्यात येणाऱ्या पेट्रोलियमच्या साठ्यांमध्ये भारत योगदान देण्याची शक्यता कमी आहे।